माझे बाबा नसते तर मी विशाल कोटे बसतो. धावलेच होते कधी निघतो रुमाल. प्रेक्षक हो, बिग बॉस मराठी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे तुफान, राडा, शाब्दिक हल्ला आणि स्पर्धकांचा कल्ला. मात्र कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण काहीसं वेगळं पाहायला मिळालं. नेहमी एकमेकांसोबत भांडणारे स्पर्धक ढसाढसा रडताना दिसले. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपले कुटुंबीय येणार. थँक्यू बिग बॉस. बिग बॉस मराठीचं 6वं पर्व महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात क्षणाक्षणाला समीकरणं बदलत असून नेमकं काय घडेल याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या वातावरणात स्पर्धकांच्या कुटुंबियांची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाल्यामुळे सर्व सदस्य भावूक झालेले पाहायला मिळाले. या प्रसंगी विशाल कोटियन म्हणतो की हे माझे बाबा नसते तर मी विशाल कोटियन नसतो. तर बायकोला भेटून संकेत पाठकच्या भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळतोय. पहा नेमकं काय घडलंय. सर्व सदस्य फ्रीज. आज दार उघडणार आणि आपले कुटुंबीय येणार. थँक्यू बिग बॉस. हे माझे बाबा नसते तर मी विशाल कोटे बसतो. बिग बॉस, माझ्या जर्नीला 4 लावलात तुम्ही. धावलेच होते कधी निघतो रुमाल. डिफिकल्ट आहे. इतके वाईट स्वप्न पडलेत मग ओके. आणि मी इथे कोणाला सांगूही शकत नाही. विशाल कोटियनचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलंय की हा बिग बॉसचा सीझन 6 आहे आणि ह्या आठवड्यात इमोशनल होणं फिक्स आहे. खूप लवकर आणला फॅमिली वीक. आज गेम नाही फिलिंग्स जिंकल्या. तर संकेत पाठकचा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या काहीशा वेगळ्या कमेंट्स आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय की तुम्ही लोक ॲक्टर आहात आणि तुम्हाला घरापासून लांब राहण्याची सवय आहे. वाय सो मच ओव्हर ॲक्टिंग. गेम तर तसाही तुझा विशालकडे आहे. इतकंच रडू येतं मग ही लोक फॅमिलीला सोडून काय येतात बिग बॉसमध्ये. 2 आठवडे झाले याला, काय एवढं रडू येते. ड्रामा घेऊन जा त्याला बाहेर. बाकी स्पर्धक 2.5 महिन्यांपासून आतमध्ये आहेत. प्रेक्षको, घरातील वातावरण भावूक होण्यापूर्वी सकाळच्या दरम्यान कपडे धुतल्यानंतर कपड्यांना रंग लागल्यामुळे दीपाली सय्यद राखी सावंतवर भडकलेली पाहायला मिळत आहे. तसेच राखी सावंत आणि रेवा कौरासे यांच्यातही वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळत आहे. पहा नेमकं काय घडलंय. अरे सगळे एकसाथ घातले. तेच सांगतो, तिला माहिती असं मुद्दाम टाकलंय तिने. रंगवलंय तिने, रंगवलंय. होली केली. सगळे कलर लागला. अरे तुम्ही होळी खेळतात. होळी मध्ये तुम्ही नाही करत. तुमचे कलर होळी होती काल. नाही काल होळी होती. समजा की होळी होती. काल होळी होती. तुमचे थकेले तोंड लागले. मला असं थकेले तोंड आहेत. चला मी कपडे धुवू, काहीतरी काम करू घरात. सगळ्यांचं नुकसान करणं, सगळ्यांना त्रास देणं हे नंबर 1 काम आहे तुझं. मला बॉन्डिंग्स बनवायचे असेल, मला जर कोणाला जाणून घ्यायचं असेल तर मला नाही वाटत की त्यामध्ये मला काही ऑकवर्डनेस असायला पाहिजे फॉर नो रिझन. ती तुला म्हणाली ना तू आरबी जवळ कशी येतेस ते बघतो. मी केलंय तुला क्लिअर, मला हिला क्लिअर करायची गरज नाही. कोणाच्या बापाचा ताकद नाहीये. तू माझी ताकद काढ, कोणाच्याच बापाची ताकद काढू नको. सगळ्यांच्या बाबांमध्ये ताकद होती म्हणून आज सगळे इथे आहोत. पॅकअप सिस्टर. हे सगळं बोलून तू विलन बनू नकोस हे लक्षात ठेव. नो परफॉर्मन्स फ्रंट ऑफ मी. दरम्यान कालच्या भागात विशाल कोटियन घरातील सदस्यांसोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना पाहायला मिळाला. यावेळी विशाल राखी व संकेतला सांगतो की मी माझ्या हक्काचं घेतो आणि दुसऱ्याच्या हक्काचं त्यांना देतो. हक्क घेण्यात अहंकार नाही तर गर्व आहे. पहा नेमकी काय चर्चा झाली. माझा जे हक्काचं आहे ते मी घेतो, दुसऱ्याच्या हक्काचं त्यांना देतो. हक घेण्यात अहंकार नाही, हक घेण्यात गर्व आहे, प्राईड आहे, अभिमान आहे आणि आहे मला. ते मी का सोडू. आहे तुला कसला बोल. कसलाय ते तू आता ठरव. कारण तू आतमध्ये जे बोललास ते नाही पटलं मला. राखीने जेव्हा तुला विचारलं तुझी लोक बाहेर रुसून बसलेत, जा त्यांना जरा मनव, तेव्हा तू काय बोललास की मला गरज नाहीये कोणाची. बरोबर आहे ना, त्याला अहंकार नाही बोलत.
तर सेल्फ रिस्पेक्ट बोलतात. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या घरातील कोणत्या स्पर्धकाचा गेम प्लॅन तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी. धावलेच होते कधी निघतो रुमाल. डिफिकल्ट आहे. इतके वाईट स्वप्न पडलेत मग ओके. आणि मी इथे कोणाला सांगूही शकत नाही. सर्व सदस्य फ्रीज आज दार उघडणार आणि आपले कुटुंबीय येणार. थँक्यू बिग बॉस. हे माझे बाबा नसते तर मी विशाल कोटे बसतो. बिग बॉस माझ्या चेहरीला 4 लावलात तुम्ही.